काय पोलिसांसोबत चर्चा झाली? तीन सगळ्यात महत्वाचे मुद्दे जे मांडायचे आहेत, तर पहिला मुद्दा असा की ज्या वेळेस फॉरेन्सिकची टीम तिथे चौकशीसाठी पोहोचली आणि त्याचा व्हिडिओ काही माध्यमांकडे आहे, काही माध्यमांनी ट्विट देखील केलाय, तर त्या फॉरेन्सिकच्या टीमच्या आत म्हणजे घराच्या आतमध्ये एक केकन नावाचा सुभाष केकन नावाचा एक माणूस होता, जो अनंत गरजेचा सख्खा मावस भाऊ होता. त्याचे जर फोटो त्याचे व्हिडिओ देखील आहेत, तर त्याची माहिती आम्ही पोलिसांना दिली. तर तो माणूस फॉरेन्सिकच्या टीम बरोबर आत काय करत होता, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की जेव्हा पडद्याला म्हणजे पंख्यापासून जेव्हा दुपट्टा लटकवलेला होता, एखादा नवरा जेव्हा घाबरून बघतो तेव्हा आपल्या बायकोला जर कोणी लटकलेलं बघितलं असेल तर पहिला तिच्या गळ्याची गाठ सोडवेल, पण इथे दुपट्ट्याची खालची पण गाठ सोडवली असं सांगितलं जातंय आणि पंख्याची गाठ सोडवली असं सांगितलं जातंय. कारण तो दुपट्टा बेडवर पडलेला मिळाला तर कोणी वर चढून काही गाठ सोडवायला बसणार आहे का? हे सगळे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे त्याचा लॅपटॉप पोलिसांनी जप्त केलेला नाही. त्याच्या लॅपटॉप मध्ये एक पोलीस आम्हाला म्हणाले की तो पूर्ण ब्लँक होता, जप्त केला विचारलं तर म्हणाले नाही. दुसऱ्या पोलिसांना विचारलं ते म्हणतात आम्ही जप्त केलेलाच नाही, आता करतो. आता इतक्या वेळात तो लॅपटॉप काय बदलला जाणार नाही का? ते हे सगळं जे चाललंय, आणि मला जे अमुक ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या राजकारणात मला पडायचं नाही, पण ते जे तिथे बीडला जाऊन बोलल्या ते दादांत खोटं होतं. असंख्य फोन देखील केले होते. मला आता त्याच्यात बिलकुल पडायचं नाहीये, पण या जे फॅक्ट्स आहेत हे मांडणं गरजेचं आहे की वरनं दुपट्टा हा काढलेला होता, खाली पडलेला होता. दुसरं म्हणजे जो तो सुभाष केकन नावाचा व्यक्ती होता, तो फॉरेन्सिक बरोबर आत घराच्या आत काय करत होता त्याचे सुद्धा व्हिडिओ एव्हिडन्स मी आता पोलिसांना सबमिट केलेले. तुम्ही म्हणता की गौरीच्या गळ्याभोवती जी दुपट्ट्याची गाठ होती ती सोडणं अपेक्षित होतं. तिसरा महत्वाचा मुद्दा ते येण्याआधी तिसरा महत्वाचा मुद्दा की जेव्हा मी आणि तिचे आई बाबा जेव्हा नायर मध्ये मॉर्च्युरी मध्ये गेलो होतो तेव्हा तिच्या बाबांनी मला दाखवलं होतं की इथे तिच्या राईट साईडला सगळ्या खुणा होत्या, जखमा होत्या. हे आता मी जेव्हा विचारलं तर पोलिसांच्या फोटोग्राफ मध्ये ते नाहीये. आणि हेड इंजुरी असताना पिंपल्स इथे जी एक इंजुरी होती जी आम्ही तिथेच दाखवली होती, तर आता पोलिसांचं म्हणणं आहे की ते पिंपल होतं. तर इथल्या ज्या जखमा होत्या त्या मी माझ्या डोळ्यांनी बघितल्यात, यांनी यांच्या डोळ्यांनी बघितल्यात. आईंची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती म्हणून त्यांनी त्या बघितल्या की नाही मला माहित नाही, पण वडिलांनी मला दाखवलेल्या आणि ती मी माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. त्यामुळे आताच्या घटनेला जे इथले फोटोग्राफ्स आहेत ते सगळे आपण बघूच काय येतात ते, कारण अशा अनेक हॉरिबल गोष्टी चाललेल्या आहेत. आणि याच्यात मला असं वाटतं की राजकीय दबाव आहे. पुढे राजकारणात खरंच आपण पडून उपयोग नाही. मला फक्त वाटतं की न्याय हा जर समान असेल तर तो यांना मिळाला पाहिजे आणि यांच्या मुलीला मिळाला पाहिजे. धन्यवाद. प्रायमरी रिपोर्ट तुम्हाला दिलेला आहे काही वडिलांना आणि त्यामध्ये काही जखमांचा उल्लेख आहे का? गळ्याच्या भोवती जो दुपट्टा अडकला नाही त्याच्या अननॅचरल डेथ आहे आणि कम्प्रेशन ऑफ द नेक एवढंच आहे. आणि त्याच्यात वार्ड बॉयनीच आयडेंटिफाय असा नेम आहे की पहिलं काही गोष्टी मी सांगू शकत नाही, पण आई वडील आल्याशिवाय पंचनामाच कसा केला? तिथं लटकलेली होती, सोडली कशी? मला तसं सांगा. हा पंचनामा केला कसं काय? कोणीतरी आमचं हिम्मत टाकून खरं बोला. आणि सोडून का आले, कसं गेले, काय एवढं पुरावा असताना तुम्ही नाही तर मी पडणार आत्महत्या नाही लावतात याच्यात. की तुम्हाला ते पोलिसाला सुद्धा मनाला पटणार नाही किंवा आम्हाला पटत नाही की ती सोडली नाही, मग आत्महत्या बोर्ड का लावून तिला सगळीकडे आत्महत्या का करता? डॉक्टरांनी सुद्धा तिथं लगेच वर्ड का मृत्यूचं कारण शोधून तुम्ही लावा ना. कलम कसा आम्ही म्हणतो 302 लावा, तुम्ही लावता का? आम्हाला कायदा समजून सांगता की सर 302 नंतर पीएमचा रिपोर्ट आल्यावर मग आत्महत्या वर्ड लगेच कसा आला? कारण तुम्हाला सुद्धा ते माहित नाही वर कसा गेला कसा आला. आपण माणूस म्हणून तर एक तुम्ही इमॅजिन करा ना, तुमची मुलगी असेल तर खराच तपास असेल तर ती गेली नाही, तुम्हाला पटलं नाही तरी आत्महत्या म्हणून बातम्या. कारण तुम्हाला मीडियाला माझी बाप म्हणून कळकळीची विनंती, कोणत्याच मुलीला डायग्नोसिस झाल्याशिवाय आत्महत्याने गेली असं नका म्हणू. कारण याच्यावर सुद्धा लिहिलं की मी सांगल ना आरोपी मी आहे, समजा उदाहरणार्थ मी एखादा खून केला मी म्हणन का मी नाही मी खून केला, असं कुणी आहे का? ते तर ते म्हणणारच नाही मी आत्महत्या केली आणली, तर मग त्याच्याबरोबर आणणारे कोण होते, तिथं उतरलं कसं, याचं काही डायग्नोसिस न करता तुम्ही आत्महत्या का लेबल लावता?
गळा तर असा बी माणूस मारून टाकू शकतो ना. एकटा माणूस 2 माणसं धरून एकट्याला तर नाही मारणार. आणि मग ते एकटा सोडलं बरं, तिने केली तर मग तिने सोडलं कसं, याचं स्पष्टीकरण का लपवता? किंवा तिथं कोण होता आतापर्यंत? तपास तुमचा तर आता संपला तपास. आता तुम्ही लगेच जामीन घेऊन हे करणार. गेली आमची मुलगी. पोलिसांना तुम्ही हा प्रश्न विचारला का की पंख्याला जेव्हा लटकलेली होती गौरी हो, सगळं विचारलंय. तपास चालू आहे. ते म्हणले खाली उतरवणं शक्य तपासात अडथळा येत असतो, काही गोष्टी सांगणार नाही असं म्हणतात. तुम्ही पोलिसांना हा प्रश्न विचारला का